स्तोत्र संहिता अध्याय 31 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नको। तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडीव। तू माझा प्रबल दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो, कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस। तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालीव। त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस। तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो। हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे। निरर्थक मूर्तीला भजणाऱ्यांचा मी द्वेष करीतो। माझा भाव तर परमेश्वरावर आहे। मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्हास व हर्ष पावेन, कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे। माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत। तू मला वैऱ्याच्या कोंडीत सापडू दिले नाही, माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केले। हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे। माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत, कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत। माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत। माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदा नालस्ती होत आहे। माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यात माझी फार निर्भत्सना होत आहे। माझ्या ओळखी पाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे। मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात। स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे। फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे, कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे। पहावे तिकडे भयच भय। माझ्या विरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली। हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे। मी म्हणतो, तूच माझा देव आहेस। माझे दिवस तुझ्या हाती आहेत। माझ्या वैऱ्यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडीव। तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड, तू आपल्या वात्सल्याने मला तार। हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुझा धावा केला आहे। दुर्जन लज्जित होवोत, ते अधोलोकात निशब्द राहोत। नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणाऱ्यांची वाचा बंद पडो। तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेविले आहे। तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे। तू आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवितोस। शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवितोस। परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखविले। मी तर अधीर होऊन म्हणालो, मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे। तर मी तुझा धावा केला, तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला। अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा। परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो, गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करीतो। अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो।